मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया देहप्रज्वलन करावं. दोघी या पुढे व्यवस्थित घे फोटो. वेलण काढून आपण पुस्तक काढतो बरं का, आठवणीचं स्पेशल त्याच्यावर नाही. दोघी घ्या, दोघी पेपर साठी बरं. एक छोटासा कार्यक्रम आपण करतो. साबळे सरांचा वाढदिवस नुकताच झाला, आपल्याला माहिती असेल. तर त्यांचा वाढदिवस आपण केक कापून या ठिकाणी साजरा करतो. केक कुठे आहे? काय देत नाही त्यामुळे स्पेशल गिफ्ट देण्यात घे दुसरं घे अजून घे एक मिनिट. अजून घे.
असाही निर्णय झालेला आहे. म्हणून मी 2 मिनिटं बोलणं आवश्यक आहे. महत्वाचं म्हणजे 2 दिवसापूर्वी आपणा सर्वांचे काय म्हणतो आपण, लाडके म्हणू, काय म्हणू, कीर्तिस्थान म्हणू, गुरु म्हणू, अशा विजय साबळेंचा वाढदिवस संपन्न झालेला आहे. आणि देवानंद त्यांचा वाढदिवस एका दिवशी विशेषतः होता. पण आपल्याला माहिती पाहिजे की देवानंद यांचं मी प्रवीण कामकारेचं पुस्तक वाचलं. देवानंद यांचा मृत्यू परदेशात झाला. कोणाला माहित आहे का? मला माहिती आहे, लंडन मध्ये. हा. आणि तो अंत्यविधीसाठी ते प्रवीण कारखाने पहाटे उठून 4 तास प्रवास करून तिथे गेले होते. आणि त्यांनी त्याच्यावर जो लेख लिहिलेला आहे तो अतिशय उत्तम आहे. एवढा मोठा माणूस परदेशात गेला आणि माणसं किती होती उपस्थित, हाताच्या पोटावर मोजण्या इतकी माणसं. पण आपल्याला हे एवढं सांगितलं की तो ते वाचण्यासारखं आहे. पण मी आज महत्वाचं म्हणजे 2 गोष्टी सांगण्यासाठी उभा आहे की आज जर लता मंगेशकर जर असल्या तर आज त्यांचा 95वा वाढदिवस आज साजरा करण्यात आला असता. जयंती आज आहे. पण विशेषतः त्यांनी जी काही देणगी दिली लता दीदींनी त्यातले 5-10 गोष्टी फक्त मी सांगणार. ते म्हणजे हिंदी चित्रपट गीताला उंची मिळवून देणार हे नाव. त्यापेक्षा मी जे वाचलं ते मला भावते असं की मधुबालाचं सौंदर्य इतकं महत्वाचं अलौकिक होतं. पण लता दीदींच्या गाण्यामुळे त्यांचं सौंदर्य वाढलं असं त्यांनी म्हटलं. विशेषतः म्हणजे त्यांच्या तोंडी जी गाणी होती ती सौंदर्य वाढलं. आणि तसंच मीना कुमारीच्या बद्दल पण म्हटलं त्यांनी की मीना कुमारी यांचं अभिनय कौशल्य एवढं प्रचंड होतं पण त्या गाण्यांमुळे त्यांचं अभिनय कौशल्य पण वाढलं. पण त्याहीपेक्षा लता मंगेशकर यांचं नाव पहिल्यांदा हृदय एक मोठं होतं. पहिल्यांदा नाव हृदय आहे, हृदयनाथ मधलं हृदय नाव आहे. पण नाटकामधलं जे हृदया नाव होतं, हृदया नाव होतं. पण भावबंधातल्या नाटकातील लतिकेमुळं त्यांना लता म्हणाले. आणि वयाच्या 5व्या वर्षापासून त्यांनी गाणी शिकवलं. सोलापूरला जलसात त्या गायल्या. पण विशेषतः रेडिओवर त्यांनी जेव्हा पावना वामना जेव्हा गाणं गायलं तर दिनानाथ असं म्हटले की आता मला मरायला काय हरकत नाही, माझा स्वर टिकला. आणि त्यांचे जे गुरु होते ते कुंदननाथ सैगल आणि नुरजा यांना लता मंगेशकर अतिशय मानायच्या. अशा लता मंगेशकरांचे आज जयंती दिवशी हा कार्यक्रम होतोय हे विशेष आहे. विजय साबळेंचं विशेष कौतुक. अतिशय चांगला कार्यक्रम हा होईल आणि सगळ्यांनी बघता येईल एवढं मी आपण सांगतो. आणि विजय साबळेंना विनंती करतो की आपला कार्यक्रम आपण सुरू. खूप खूप धन्यवाद सर. चिटणीस सरांनी अतिशय छान अशी आपल्याला लता दीदी यांची थोडक्यात अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती दिलेली आहे. धन्यवाद सर. सर्व मान्यवरांचं आणि सर्व उपस्थित या ठिकाणी रसिक श्रोत्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज या कार्यक्रमातलं पहिलं जे गीत आहे, आज आपण या ठिकाणी जर टायटल बघितलं तर गुलदस्ता. तर आपण अतिशय सुंदर अशा गीतांचा एक गुलदस्ता आता आपण सुरू करतोय बांधायसाठी. तो शेवटी पूर्ण होईल शेवटच्या गीतानंतर. तर त्या गुलदस्त्याचं पहिलं गीत घेऊन येत आहेत अर्थातच लता दीदींचं, आमच्या क्लबच्या अतिशय अनुभवी गायिका मंजुषा फडणवीस मॅडम. गीताचे बोल आहेत आपकी नजरों ने समझा. गीतकार राजा मेहदी अली खान, संगीतकार मदन मोहन. लता दीदींनी गायलेलं हे गाणं चित्रपटातला अनपढ.